आपण आहोत आज मानवत शहरातील गॅस एजन्सीच्या गोडाऊन बसे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे. जवळपास 400 ते 500 गॅस ग्राहक या ठिकाणी लाईन मध्ये उभे आहेत आणि गॅस सिलेंडरची प्रतीक्षा करत आहेत. महिला, लहान बालके, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आपण या ठिकाणी काही ग्राहक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. माझ्यासोबत आहेत शेतकरी नेते बालासाहेब आळणे. काय परिस्थिती आहे गॅसची? बघा साहेब, एकीकडे सरकार म्हणतं काहीच कमी नाही आणि इथं पाहायला गेलं तर रांगा का लागतात मग. बरोबर आहे, म्हणजे सरकार म्हणाल संकट आहे, मग इकडे रांगा काय मॅनेजमेंट नाही का? हा, एकंदरीत मॅनेजमेंटचा अभाव दिसायलाय. नसता माल नाही असं नाही, परंतु आज आम्हाला 29 तारखेची पावती दिली आणि 28ला वाटप चालू आहे. तर 29 ची कोणी दिली? हे जे काही गॅस धारक आहेत राहुल साहेब डाके, त्यांनी 29 ची पावती दिली आणि आज वाटप करायलेत आणि उद्या जर मी आलो गॅस न्यायला तर मला काय देणार आहेत ते. अच्छा, या आहेत प्रतिक्रिया. आपण पाहूया. माझ्यासोबत आणखीन काही मानवतचे तरुण आहेत. कधी गॅस बुकिंग केलं? गॅस बुकिंग 3 दिवसाखाली केलेला होता. किती दिवस झाले चक्रा मारायला? ते जवळपास 4 दिवस झाले चक्रा मारायला. आज कितवा नंबर आहे? आज अजून तर मिळाला नाही, अजून तर खूप दूर नंबर आहे. अजून काय काय उपाययोजना काय करायला पाहिजे सरकार? करायला पाहिजे ना, कारण गाड्या जास्तीत जास्त मागवायला पाहिजे, कारण ग्राहकापर्यंत गॅस पोहोचायला पाहिजे फास्ट. कारण असे लाईनला उभा राहून काय राहणार आहे, कारण घरपोच गॅस पाहिजे. घरपोच गॅस पाहिजे अशा प्रतिक्रिया. माझ्यासोबत ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना विचारू द्या. काय प्रतिक्रिया आजच्या या गॅसच्या लाईन वरून हायवे पर्यंत लाईन लागलेली आहे? 500 ग्राहक या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही किती दिवस झालं बुकिंग केलेलं गॅस? 22 तारखेला. अजून मिळाला नाही? आज मिळणार आहे का? आज भरोसा काय, काय भरोसा नाही अजून. आपण पाहू शकता गॅस सिलेंडर मिळेल याची शाश्वती त्यांना सांगता येत नाही. माझ्यासोबत महिला आहेत, महिलांशी बोलूया. काकू, कधी गॅस बुकिंग केलं? तुम्हाला कळत नाही. किती दिवस झाले चक्र मारायला? 2 दिवस झाले. 2 दिवसापासून महिला या ठिकाणी चक्रा मारत आहेत आणि लाईन मध्ये आपण बघायला ज्येष्ठ महिला सुद्धा लाईन मध्ये लागलेल्या आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया. कधीपासून लाईन गॅस साठी मागे आहेत तुम्ही? 25 तारखेपासून. किती चक्र झाले एजन्सीला? 3-4. ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणी लाईन मध्ये उभा राहून सिलेंडरची अपेक्षा करतात. माझ्या पाठीमागे पाहू शकता हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि राष्ट्रीय महामार्गावर जवळपास 200 ते 300 सिलेंडर धारक लाईन मध्ये उभे असल्याचं कडक ऊन पडलेलं आहे आणि सरकार म्हणते गॅस टंचाई नाही. मग हे काय आहे? मॅनेजमेंटचा अभाव या ठिकाणी दिसून येत आहे. गॅस एजन्सी धारकांना या ठिकाणी सूचना सरकारनं योग्य त्या कराव्यात. आपण आणखीन काही प्रतिक्रिया घेऊया. ताई, कधी गॅस बुकिंग केला होता? 1 महिना झालं. सिलेंडर मिळालंच नाही 1 महिन्यापासून. किती चक्र झाले? 5-6 झाल्या. 5-6 झाल्या. ह्या प्रतिक्रिया आहेत. महिला सुद्धा लाईन मध्ये उभा आहेत. आमच्या गृहिणी या ठिकाणी उपस्थित आहे सिलेंडर सोबत. ताई, कधी बुकिंग केलेलं आहे? बुकिंग 13 तारखेला केलेली आहे. आणि 13 तारखेनंतर काही एजन्सीला चक्कर वगैरे मारली होती का? 2 वेळेस चक्कर मारली. त्यांनी सांगितलं शुक्रवारी येणार आहे. आम्ही शुक्रवारी वेटिंग केली आणि नंतर त्यांनी गुरुवारीच वाटून दिले. आता तुम्हाला वाटतंय का तुमचा शेवटचा नंबर आहे? मला वाटतंय आता गॅस सिलेंडर मिळेल का? आता शक्यता कमी वाटायली मला, पण तरी पण भेटला तर चांगलंच आहे. आता आपण पाहतोय आपण शेवटच्या टोकाला. आता आपण पाहू शकतो हे गॅस ग्राहक आहेत, लाईन मध्ये उभे आहेत. सिलेंडर मागे पुढे करताना त्यांच्या पायाला जखम झालेली आहे आणि ही जखम फार मोठी दिसत आहे. रक्त सुद्धा या ठिकाणी वाहत आहे. या मानवतकरांवर हाल अपेष्टा सहन करण्याची एक मर्यादा त्यांची ओलांडलेली आहे. संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला या गॅस ग्राहकाकडून मिळत आहेत. माझी तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब यांना विनंती आहे की मानवत तालुक्यासाठी मानवत गॅस एजन्सीला, जी शहराची गॅस एजन्सी आहे, तिला भरपूर साठा या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मानवतच्या गॅस ग्राहकातून होत आहे. माझ्यासोबत लहान मुलगा आहे. लहान मुलाला आपण विचारूया. बेटा, शाळा नाही का तुला? होती, आज जाऊन आलो. 10 कितीला सुटली शाळा? 10 वाजता. 10 वाजता याची शाळा सुटलेली आहे. अभ्यास करायला सुद्धा या सिलेंडरच्या मागे लागल्यापासून त्यांना अभ्यास सुद्धा करायला मिळत नसल्याचं चित्र मानवत शहरामध्ये दिसून येत आहे. काय नाव आहे तुझं? दर्श सातपुते. दर्श सातपुते हा मुलगा आहे. आपण अजून काही ग्राहकांच्या प्रतिक्रिया घेऊया.
माझ्यासोबत मानवतचे आमचे मित्र आहेत. काय नाव आहे आपलं? अमोल गोजे बोलतोय. काय कधी गॅस बुकिंग केला होता? गेले 15 दिवसापासून टाकीचा स्टॉकचा काही विषय समजत नाहीये की टाकी पण मिळालेली नाहीये. आणि किती चक्र झाल्या गॅस एजन्सीला? ही 4थी चक्कर आहे. चौथी चक्कर झाली तरी गॅस मिळत नसल्याचं चित्र आहे. आपण थोडं पुढे जाऊया, आणखीन गॅस धारकांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊया. ही माझ्या पाठीमागे बघू शकता लाईन किती मोठी आहे. जे पाठीमागे उभे आहेत त्यांना गॅस मिळेल का नाही याची आपण गॅरंटी देऊ शकत नाहीत असं ग्राहक सांगत आहेत. आपण आणखीन प्रतिक्रिया घेऊया. मामा आहेत. मामा, कधी गॅस बुकिंग केला होता? 8 दिवस झाले. किती चक्र झाल्या? 4 चक्र झाल्या. उन्हात उभा राहावं लागेल. उन्हात उभा राहा, नाश्ता नाही, काही नाही, चेक करून 5 दिवस झाली. सरकार तर म्हणाले गॅस टंचाई नाही. काय सरकार म्हणाल पण हे देईनच ना टाक्या. तुम्हाला काय म्हणाले? यांचं मॅनेजमेंट चांगलं नाही. यांचं नाही, नियोजन नाही बरोबर. गॅस एजन्सीला स्टॉक मिळत आहे, पण आपण ऑनलाईन पावती आहे. हे बघा, 9 तारखेची ऑनलाईन पावती आहे. माझी गॅस टाकी कोणाला गेली आतापर्यंत? ऑनलाईन पेमेंट आहे 9 तारखेचं. अशा गॅस बुकिंग केल्यानंतरही टाक्या मिळत नसल्याचं या ठिकाणी चित्र आहे. आपण गोपाळजी पल्लोड आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. त्या युद्धामुळे म्हणाले तर असं व्हायले, पण असं व्हायला नाही पाहिजे. गॅस सुरळीत भेटायला पाहिजे सगळ्यांना. तुमचं काय म्हणणं आहे? स्टॉक वाढवायला पाहिजे? माणूस गॅस एजन्सीने थोडा स्टॉक वाढवायला पाहिजे आणि जरा नियोजनबद्ध काम करायला पाहिजे, जेणेकरून माणसाला असं उन्हात उभा टाकायची वेळ आली नाही. भर 12-12:30चा टाइम झालेला आहे. उन्हाळा सुरू झालेला आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मानवतकरांना मोठ्या अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागत असले चित्र. खाला कब करे ते बुकिंग? 15 तारीख. किती चक्र हो गए? 6-7 होय. आपण आलेलो आहोत गॅस गोडाऊन वशी आणि जवळजवळ 400 ते 500 ग्राहक आज या लाईन मध्ये आहेत आणि भर उन्हामध्ये या ठिकाणी मानवतकरांना त्रास सहन करावा लागत आहे. तहसीलदार साहेब, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असताल तर लक्ष द्या, मानवतकर कोणत्या अडचणीमध्ये जात आहे. कलेक्टर साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण बघा, आपण म्हणतायत गॅस टंचाई नाहीये, पण मानवत शहरामध्ये आज 400 ते 500 ग्राहक गॅस साठी रांगेत उभे असल्याचं चित्र आहे. तुम्हाला विनंती आहे कलेक्टर साहेब, आपण जर व्हिडिओ बघत असाल तर मानवत एजन्सीसाठी पुरेसा स्टॉक या ठिकाणी उपलब्ध करून द्या. आपल्या सोबत ग्राहक आहेत, त्यांना विचारूया कब गॅस बुकिंग करायचे? 18 तारखेला. किती चक्र हो गए? 2 मिला नाही. असे ग्राहकांच्या प्रतिक्रिया आहेत. बाळू शेठ, कधी गॅस? 2 दिवस झालं बुकिंग करून. चक्रा किती झाले आतापर्यंत? दुसऱ्या चक्रीमध्ये गॅस बुकिंग या ठिकाणी सुरू आहे. ज्यांचं जवळजवळ आलं त्यांना वाटायला की आज मिळेल, पण जे लांब आहेत त्यांना आज शाश्वती नाही गॅस मिळेल म्हणून. काकू, कधी गॅस बुकिंग केलंय? किती? 15 दिवस झाले. 15 दिवस झालेले आहेत गॅस बुकिंग केलेलं आहे. कसं वाटप सुरू आहे? एजन्सी कर्मचारी, कसं वाटप सुरू आहे? बुकिंग नुसार आहे? बुकिंग नुसार आहे. बुकिंग नुसार आहे. स्टॉक पुरेसा नाही असं लोक म्हणाले. आहे पुरेसा. आज सगळे जे 300-400 लाईन आहे, मिळेल का गॅस? मिळेल ना? तर गॅस मिळेल असं गॅरंटी देत आहेत, पण शाश्वती मला काही दिसत नाही आज गॅस मिळेल. स्टॉक पुरेसा आहे, ग्राहकांनी चिंता करू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण भर उन्हामध्ये गॅस साठी या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहून सिलेंडर साठी या ठिकाणी वणवण करावं लागत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे. तहसीलदार साहेब, कलेक्टर साहेब, आपण जर व्हिडिओ बघत असाल तर ग्राहकांची जे सिलेंडर धारक आहेत त्यांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी हे ग्राहक करत आहेत. आज आपण पाहूया एवढी लाईन आहे. दुसरी एक बाजू अशी आहे की नागरिक सुद्धा पॅनिक होत असल्याचं चित्र आहे. युद्धाची पार्श्वभूमी असल्यामुळे कधी गॅस सिलेंडर बंद होईल याच्यामुळं लोक देखील या ठिकाणी लाईन करत असल्याची एक दुसरी बाजू आहे. सरकार म्हणत आहे गॅस टंचाई नाही, त्यामुळे नागरिकांनी सुद्धा सरकारच्या आदेशाकडे, आश्वासनाकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि हायवेवर जे ग्राहक आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी आपली सेफ्टी, काळजी, वाहनापासून सुरक्षित अंतर ठेवून लाईन मध्ये उभं राहावं. मी सत्यशील धबडगे, सत्यशील ऑफिशियल साठी, मानवत.